आज शेवटचा श्रावण सोमवार अमावस्या संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू सर्व दोष अडचणी नकारात्मकता नष्ट होईल, 7 पिढ्यांचं दरिद्र नष्ट होईल। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना। मित्रांनो, आज आहे सोमवती अमावस्या आणि आजच्या दिवशी रात्री दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे। ती वस्तू जाळल्यानंतर घरातील सर्व अडचणी, सर्व कष्ट, सर्व समस्या या उपायांमुळे दूर होतील। तर सोमवती अमावस्याच्या दिवशी म्हणजे आज दिव्या लावण्याच्या वेळेस संध्याकाळी हा छोटासा उपाय करून घरातील सर्व अडचणी आपण दूर करू शकता। तर हा उपाय आजच्या दिवशी करायचा आहे, नक्की करून बघा। चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवान शंकर आणि माता पार्वतींचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा। तर मित्रांनो, आज सोमवती अमावस्याच्या दिवशी हे साधे सोपे उपाय करून आपल्या घरात सुख समाधान व धनसंपत्ती मिळेल। या 5 पैकी एक जरी उपाय तुम्ही केलात तर जीवनातील सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील, तुमच्या सर्व अडचणी दूर होतील। तसेच सोमवती अमावस्याचे महत्त्वसुद्धा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे। ही तिथी प्रमुखपणे पितरांना समर्पित आहे। पंचांगानुसार प्रत्येक महिना अमावस्या तिथी येत असते। महिना तसेच वारानुसार अमावस्या तिथीला महत्त्व आहे। त्यानुसार सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या म्हणून ओळखलं जाते, तर शनिवारी येणार ह्या अमावस्याला शनी अमावस्या म्हणून ओळखलं जाते। तर सोमवारी येणाऱ्या अमावस्या ही खूप महत्त्वाची मानली गेली आहे, तिला सोमवती अमावस्या म्हटलं जाते आणि सोमवती अमावस्याला खूप महत्त्व आहे। सोमवती अमावस्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान करावे। जर आपणच पवित्र नदीत जाणे शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून आपण आंघोळ करू शकता। यामुळे गंगा स्नान केल्याचं पुण्य मिळते आणि क्षमतेनुसार दान केल्याने पुण्याची प्राप्ती होते। सोमवती अमावस्याला व्रत देखील केले जाते। या व्रताचे फल आपणच दुप्पट प्रमाणात मिळते। या दिवशी देवी पार्वती आणि महादेवाची पूजा केल्याने विशेष लाभ होतो, वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदते। चला तर मग जाणून घेऊया की हे उपाय करायचे आहेत, कुठले ती उपाय ते आपल्याला करायचे आहेत। तर मित्रांनो, धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्या खूप महत्त्वाची आहे। या दिवशी महिला व्रत करते, महादेवाची पूजा करते, त्या महिलाचं पतीला दीर्घ आयुष्य लाभते। या दिवशी तांदूळ आणि साखरेचं दान केल्याने वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होतो। सोमवती अमावस्याला व्रत केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते, त्याचबरोबर सुख समृद्धी, यश आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो। या दिवशी स्नान करून दान करावी। यासह शिवलिंगाला कच्चे दूध आणि गंगाजलने अभिषेक करावा। असं केल्याने पितृदोष कायमचा दूर होतो। जर आपणच काल्पसर्प दोष असेल तर त्या उपायांमुळे काल्पसर्प दोषाचे निवारण होते आणि पितरांचा आत्मा नाही मोक्ष प्राप्त होते। सोमवती अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी आपण या कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे। त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी कायम टिकून राहते। त्याचबरोबर आपल्या घरात कुठलीही अडचण असेल, कुठलंही काम अडलेलं असेल, त्याचबरोबर प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा हा उपाय आपण तर सोमवती अमावस्याच्या दिवशी आज संध्याकाळी करणार आहोत। तर मित्रांनो, घरात नकारात्मकता ऊर्जा असेल, घरात वास्तुदोष असेल किंवा घरात
पितृदोष असेल तर अशा घरातील लोक खूप आजारी पडू लागतात आणि त्या घराची आर्थिक परिस्थितीसुद्धा ढासळू लागते. तर आपणच हा उपाय करायचा आहे. हा छोटासा उपाय काय आहे तर चला जाणून घेऊया. हा छोटासा उपाय एक छोटासा कापूर घरातील या नकारात्मकता ऊर्जाला काढून टाकण्याचं काम करतो. पूजेत कापूर वापरणे आवश्यक मानलं जाते. कापुराशिवाय आरती हवन अपूर्ण मानलं जाते. कापूर जाळण्याने घरातील वातावरण सुगंधी व प्रसन्न राहते. या जीवन घरातील नकारात्मकता ऊर्जाही नष्ट होते. कापूर जाळल्याने घरात आनंद आणि सकारात्मकता ऊर्जा येते. कापुरामध्ये काही औषधी गुणधर्म आहेत. याशिवाय ज्योतिषी उपायामध्ये कापुराचा भरपूर वापर केला जातो. कापुराच्या वापराने ग्रह आणि वास्तुदोष दूर होतात का? तर काही उपाय धारणधारणाशी संबंधित समस्याही हळूहळू दूर होतात. कापूर संबंधित खास उपायाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या पुराच्या आध्यात्मिक उपाय आपण पाहणार आहोत. आपले काम वारंवार बिघडत असतील तर कापुराशी संबंधित काही उपाय करणे आवश्यक आहे. यासाठी सकाळी आणि संध्याकाळी आपल्या घरात कापूर नक्की जाळायला पाहिजे. घरात दोन्ही वेळ कापुराची आरती केल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते. इतकंच नाही तर नकारात्मक शक्तीही घरातून निघून जाते. कापूर जाळल्याने घरात सुख शांती राहते. कापुराची आरती करण्यापूर्वी काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. उदाहरण, आरती करण्यापूर्वी संपूर्ण घर पूर्णपणे स्वच्छ केलं पाहिजे. संपूर्ण घर झाडून पुसून घेतलं पाहिजे. घरातील व घराबाहेरील कचरा डस्टबिनमध्ये टाकला पाहिजे. त्यानंतर घरी कापुराची आरती करावी. यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जा पसरत असते. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूर वापरला जातो. घरात सुख शांती व समृद्धी कायम टिकून राहावी म्हणून आपण प्रभावी उपाय करणार आहोत. तर मित्रांनो, घरात पैसा भर देत नाहीत, पैसे टिकत नाहीत, कर्ज वाढत आहे, घरात भांडण व कटकट सुरू असते, त्या घरात शांती नाही, त्याचबरोबर घरात एखादी व्यक्ती आजारी पडते, सध्या दवाखान्यात पैसा खर्च करावा लागतो किंवा घरात सतत कोणी न कोणी बिमार पडत असतात. ह्या गोष्टी जर आपल्या घरात घडत असतील तर घरात नकारात्मकता ऊर्जा वाढलेली असते, वास्तुदोष असतो किंवा पितृदोष असतो. तर मित्रांनो, घरातील लहान मुलं चिडचिड करत असतील, मोठी मुलं अभ्यास करत नाहीत किंवा आईवडिलांचं उलट बोलतात, हट्टीपणा करतात. प्रत्येक आईवडिलांना मुलांची सतत चिंता असते, त्यांच्या प्रगतीची चिंता असते. तर विशिष्ट दिवशी जर आपण यथायोग्य उपाय केलात तर आपले फळेसुद्धा लवकर प्राप्त होतात. जर आपल्या घरात पती-पत्नी जी सतत भांडण होत असतील, घरातील मुलामुलींचा विवाह जुळून येत नाही किंवा संतान प्राप्तीमध्ये अडथळे येत आहेत, तर हा उपाय आवर्जून केला पाहिजे. कारण पितृदोष आणि वास्तुदोषांचे निवारण करण्यासाठी सोमवती अमावस्याला अत्यंत उत्तम मानलं जाते. समृद्धी व शांतता लाभण्यासाठी हा उपाय आपणच दिवे लागण्याच्या वेळी करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे मातीचं भांडं. यासाठी आपण पंतीचा सुद्धा उपयोग करू शकता. संध्याकाळी लक्ष्मी आगमनाची वेळ असते. अशा वेळी हा उपाय केल्यामुळे लक्ष्मीसुद्धा प्राप्त होते. शक्यतो हा उपाय दिवे लागण्याच्या वेळीच करावा. शक्य नसेल तर रात्री 10 वाजेपर्यंत आपण हा उपाय करू शकता. प्रथम देवासमोर दिवा लावावा, धूपदीप लावावा. त्यानंतर आपल्या इष्टदेवताच्या मंत्राचा जप करावा. तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. तुळशीसमोर लावलेल्या दिव्यात एक लवंग टाकावा, एक वेलची टाकायची आहेत. त्यानंतर देवासमोर बसून पंतीमध्ये प्रथम अखंड तांदूळ टाकायचे आहेत. त्यावर भीमसेनी कापूर ठेवायचा आहे. भीमसेनी कापूर जर आपल्या घरात नसेल तर आपल्या घरामध्ये जो कापूर आहे तो घेऊ शकता. 5 कापुराच्या वेळा तुपात भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये 2 लवंग व 2 वेलची टाकायची आहेत.
उपाय करताना दार खिडक्या उघड्या ठेवल्या पाहिजेत. यामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा बाहेर निघून जाईल व सकारात्मकता ऊर्जा घरात प्रवेश करेल. तर मित्रांनो, मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर कापूर पेटून घ्यावे व देवाची आरती करावी. संपूर्ण घरात हा कापूर फिरवायची. अगदी कानाकोपऱ्यात सिद्धा बाथरूम सोडून हा उपाय आपणच करायचा आहे. त्यानंतर हे मातीचे पणती आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर घेऊन जायचे आहे. मुख्य प्रवेशद्वाराला 5 वेळा आहे. त्यानंतर तुळशीला सुद्धा 5 वेळा ओवाळायचं आहे. त्यामुळे घरात सुख समृद्धी प्रवेश करेल. हे मातीचं भांडं मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरचं ठेवायचं आहे. हे भांडं घरात चुकूनही आणू नका, कारण घरातील दोष हा कापूर शोधून घेतलेला असतो. ते पुन्हा घरात आणायचं नाही. त्याला बाहेरच मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर ठेवायची आहे. कापूर, तांदूळ, वेलची संपूर्ण गेल्यानंतर त्याची राख झाडाच्या मुळाशी टाकावे. तुळशी, बेलपत्र व शमीपत्र ह्या झाडाच्या मुळाशी हिला टाकू नका. धार्मिक मान्यतानुसार सोमवती अमावस्याला महादेव आणि पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे. महादेवाला अक्षदा, बेलपत्र, मध नैवेद्य अर्पण करून धूप दीप लावावा. अक्षदासोबत पार्वतीला सिंदूर, फळे आणि फुलं, शृंगारचा वस्तू अर्पण करावेत. पूजेच्या वेळी शिवचालीसा किंवा पार्वती चालीसा पाठ करावा. शेवटी आरती करावी. सोमवती अमावस्या दिवशी या दिवशी काही खास उपाय केल्याने त्याचा लाभ आपणच मिळत असतो आणि कामातील सर्व अडथळे दूर होतील. जाणून घेऊया त्या सोप्या उपायांबद्दल. सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या म्हटलं जाते. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिवाला कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून अभिषेक करा आणि चारही बाजूने तुपाचा दिवा लावा. यामुळे आपल्या कामातील अडथळे कायमचे दूर होतील व आपले काम निर्विघ्नपणे पार पडेल. त्याचबरोबर सोमवती अमावस्याला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावी आणि संध्याकाळी तिथेच तेलाचा दिवा लावायचा आहे. यामुळे पूर्वजनांना आनंद मिळतो आणि आपली गरिबी कायमची दूर होते. सोमवती अमावस्याला सूर्यास्तानंतर एका पिठाचा दिवा बनवा. जो मोठी अमावस्याला श्री हनुमानाच्या समोर दिवा लावायचा आहे आणि सुंदरकांड हनुमान चालीसा पठण करायचं आहे. यामुळे शत्रूचा नाश होतो, शनी दोषापासून मुक्ता मिळते आणि आपल्यावर कुठलेही विघ्न येणार नाही. आपल्या कामातील अडथळे कायमचे दूर होतात. त्याचबरोबर आपल्याला सुख समाधानसुद्धा प्राप्त होते. पुराणांमध्ये सांगितलं आहे, अमावस्या तिथीला गच्चीवर दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे. यामुळे पितृदोष कायमचा दूर होतो आणि हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. हा उपाय केल्याने आपले पितृ प्रसन्न होतात व आपल्या आशीर्वाद देतात. अमावस्येच्या संध्याकाळी केसर आणि कुंकू घालून तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्रीसूक्तचं पठण करायचं आहे. यामुळे लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. ज्या लोकांवर लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्या लोकांना कधीही धनाची कमतरता पडत नाही. यामुळे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ही तिथी खूप महत्त्वाची आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतींची पूजा केली जाते. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतींची पूजा केल्यासोबतच जर आपण भगवान गणेशाला एक सुपारी अर्पण करायची आहेत. जर आपण संध्याकाळच्या वेळेस एक दिवा लावला आणि एक सुपारी अर्पण केली तर सर्व दोष, अडचणी, नकारात्मकता नष्ट होईल आणि 7 पिढ्यांचं दरिद्र नष्ट होईल आणि त्याचबरोबर जे विघ्न आलेलं आहे ते विघ्न नक्की दूर होईल. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि माता लक्ष्मीचा जयघोष करायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.